सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेऊया आपण, की मानसोपचार तज्ज्ञ नेमकं काय करतो? हे बऱ्याच जणांना अजूनही पक्क 100% माहीत नाहीये. मन कुठे असतं? इथे असतं. मला मनापासून वाटतं. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणताना आपण इथे हात वगैरे नेतो. इथे धडधड करणारं हृदय असतं असं डॉक्टरांचं वैद्यकशास्त्र सांगतं, की इथे एक रक्ताभिसरण करणारा पंप असतो. मनाची जागा निश्चित करायची झाली तर ती इथे करायला हवी. त्यामुळे माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणजे खरं म्हणजे इथे हात जायला हवा, पण ते किती विसंगत वाटतं नाही? मन ही यंत्रणा जी विकसित झाली माणसामध्ये. मी समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, की आता तुम्हाला कसं वाटतंय? तर कोणी मला सांगेल, की मी खूप आनंदात आहे. किती आनंदात आहेस? ते खूप आनंदात आहे. म्हणजे किती? मग तो आनंदावरचं वर्णन करेल, त्याच्यावर निबंध लिहील, चांगले चांगले शब्द वापरेल, पण तरी किती आनंदात आहे हे काही मला कळणार नाही. आंबा कसा लागतो चवीला? गोड लागतो, मधुर लागतो. म्हणजे काय? म्हणजे कसा लागतो? नेमका कसा लागतो? ह्याचं नेमकं उत्तर आपल्याला देता येत नाही. शेवटी तुम्ही एक आंब्याची फोड कापून हा घे, खा, म्हणजे तुला कळेल कसा लागतो. आपला मेंदू जो विकसित झाला तो त्याच्यामध्ये विचार, शब्द हे खूप नंतर आले. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया. आनंद झाला हे आपण आधी अनुभवत होतो जेव्हा आपल्याकडे शब्द नव्हते. आपल्याकडे जेव्हा शब्द नव्हते तेव्हाही आपल्याला भीती वाटत होती, आनंद वाटत होता, दुःख वाटत होतं, राग येत होता. पण तो व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नव्हते. शब्द हे बरेच नंतर आलेले आहेत. भाषा नंतर आलेली आहे. विचार ही फॅकल्टी नंतर आलेली आहे. मूलभूत भावना ज्या मी आत्ता म्हटल्या, की भीती, दुःख, आनंद, राग ह्या प्राण्यांमध्ये पण आढळतात. म्हणून त्याला प्रायमरी इमोशन्स असं आपण म्हणतो. त्याला आपण नंतर माणूस म्हणून आपण ते शब्दात व्यक्त करतो, की मला राग आला, तू मला अमुक अमुक म्हणालास, त्याचा मला राग आला, वगैरे वगैरे वगैरे. आपल्या मुळातल्या कार्यप्रणालीमध्ये म्हणूनच मला असं वाटतं, की 2 भाग आपण करूया. एक ज्याला आपण मन म्हणू, ज्याच्यामध्ये विचार येतात, बुद्धीचं काम तिथे असतं, तर्क, तुलना, विवरण, विवेचन, मूल्यमापन, पृथक्करण, ह्या सगळ्या ज्या आपण काम करताना वापरतो त्या सगळ्या गोष्टी या एका बाजूला आहेत. आणि दुसऱ्या बाजूला केवळ अनुभव या स्तरावरती आपण जे जगतो ते असतं. या 2 जर आपण प्रणाली मुख्य मानल्या, आणि हे समजायला सोपं आहे आपल्याला. समजा आपण एखाद्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी गेलो आणि तिथे खूप धबधबा, एक सुंदर धबधबा वाहताना आपल्याला दिसतोय. तो धबधबा खाली पडताना बघून आता काही मंडळींच्या डोक्यात हे किती लिटर पाणी असेल वगैरे असा विचार येऊ शकतो, पण तसं सर्वसाधारण नाही आहे. निसर्गरम्य सुंदर दृश्य बघितल्यावर जो उमटतो, किंवा एखादी गाण्याची सुरेल तान आपण ऐकल्यानंतर वाह क्या बात, हे जे येतं तर त्या तानाचं नोटेशन माहीत नसताना पण येऊ शकतं. त्यातलं नोटेशन जे आहे, त्यातलं जे व्याकरण आहे, तो बुद्धीचा, मनाचा भाग आहे. चा जो भाग आहे तो अनुभूतीचा भाग आहे. आणि आपण जे जगत असतो ते जास्त अनुभूतीच्या स्तरावर जगत असतो, कारण त्याची आपल्याला पहिल्यापासून आपल्या मेंदूला सवय आहे. ते वळण आहे आपल्याला. बुद्धी ही गोष्ट माणसाला जशी देणगी आहे तसा तो काही अंशी शापही आहे असं मला प्रकर्षाने वाटतं. कारण सुशिक्षित माणसं ही शहाणी असतातच असं नाही, असं एक माझं निरीक्षण आहे आणि आपण सहमत असाल. काही माणसं तर्काच्या निकषांवर घासून पुसून बऱ्याच गोष्टी करत असतात, पण त्यांना रोजच्या जगण्यामध्ये अडचणी असतात. त्यांची त्याच्याशी भांडणं होतात. त्यांना सारखा कसला ना कसला राग येत असतो, त्यांना कसला ना कसला प्रश्न पडलेला असतो. ती सारखी त्यांच्या कपाळाला एक आठी असते. त्यामुळे सांगा कसं जगायचं आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. कसं जगायचं मध्ये
बुद्धी, मन आणि अनुभूती यांच्यातलं तारतम्य कसं साधायचं हा खरा मुख्य प्रश्न आहे असं मला वाटतं. मी अनेक माणसांशी माझा रोज संपर्क येतो उपचाराच्या निमित्ताने. कॉमन सेन्स, शहाणपण हे फारसं कॉमन नाही, हे मला रोज प्रत्ययाला येतं. आत्ता कोणीतरी गुगलचा उल्लेख केला की गुगलवरती इन्फॉर्मेशन ओव्हरलोड भरपूर झालेलं आहे. आत्ता काय झालं आहे, गुगल तुम्हाला काय देतं? गुगल हे प्रचंड माहितीचं मोठं भांडार आहे आणि त्या भांडाराबद्दल मला स्वतःला अतिशय आदर आहे. म्हणजे मी अंधेरीला राहतो, अंधेरीहून अमरहिंद मंडळला कसं यायचं हे मला गुगल मॅप दाखवतो आणि मला निश्चिंतपणे मी तो रस्ता फॉलो केला की मी इथे येऊन पोचतो. पण एखादा पेशंट त्याला उलट्या होत आहेत हे लक्षण जर त्याने गुगलवर टाकलं तर प्रेग्नन्सीपासून कॅन्सरपर्यंत केवढा तरी निदानाचा मोठा पट आपल्याला दिसतो. त्यातलं मला नेमकं काय होतंय हे गुगल नाही सांगत. अडचण तिथे येते. म्हणून बुद्धी, मन, विचार, तर्क, पृथक्करण, विवरण ही फॅकल्टी आपण जिथे वापरायला हवी तिथेच ती वापरायला हवी असं मला वाटतं. तिथे ती नाही वापरली आणि ती जिथे तिथे वापरली तर त्यातून अनर्थ होऊ शकतो. आपला मेंदू असंख्य कोट्यवधी पेशींनी बनलेला आहे. त्यांच्यामध्ये दोन पेशी जशा जिथे जोडल्या जातात तिथे एक सूक्ष्म फट असते, त्याला सायनॅप्स म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि त्याच्यामध्ये काही रसायनं असतात. मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी रसायनं कार्यरत असतात आणि या रसायनांमध्ये जेव्हा बिघाड होतो त्यावेळेला मनोविकार निर्माण होतो. त्यामुळे जे मानसिक आजार ज्यांना आपण म्हणतो, ॲबनॉर्मल मेंटल फंक्शनिंग ज्याला आपण म्हणतो, ती ॲबनॉर्मॅलिटी ही सूक्ष्म त्या फटीतल्या रसायनांमध्ये असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञ हा कसला स्पेशलिस्ट आहे खरं म्हणजे, हा त्या सायनॅप्सिसचा स्पेशलिस्ट असतो. इतक्या सूक्ष्म स्तरावरती सायकॅट्रिस्ट काम करतो. जी प्रक्रिया आहे मानसोपचाराची, मानसिक आजारांच्या निदानाची जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर ही निदान आम्ही कसं करतो? तुम्ही काय गप्पा मारता पेशंटशी, असं एक साधारण एक ठळक समज आहे. मग दिसताना असं दिसतं की आम्ही गप्पा मारतो, पण ती गप्पा ह्या काही विशिष्ट हेतूने मारलेल्या गप्पा असतात. म्हणजे आज हवा कशी आहे याच्यावरती गप्पा मारताना सुद्धा तो माणूस जे सांगत असतो ते प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं सांगू शकते. मग एक माणूस काय उकडतंय सारखं हेच आणि तो परत परत तेच बोलत असतो. एखादी व्यक्ती म्हणते नाही गरम आहे हो, पण आता असणारच ना, एप्रिल आहे म्हटल्यानंतर एवढं उकडणारच. एक तक्रार करणारा माणूस आहे, एक तीच गोष्ट स्वीकारणारा माणूस आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे आम्ही तो माणूस जे बोलत असतो त्याचं कुठेतरी एका विशिष्ट प्रकारे आम्ही पृथक्करण करत असतो. हे येता जाता आम्ही करत नाही. म्हणजे तुम्ही मला भेटलात तर मी हे करेन असं नाही, हे प्लीज लक्षात घ्या. तर लोक म्हणतात की तुम्ही काय सारखे डायग्नोसिस करत असता का? अजिबात नाही. तसं करायला झालं तर आम्हाला ट्रीटमेंटची वेळ येईल. सांगण्याचा मुद्दा ह्यातला असा आहे की सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, मानसोपचार याच्याबद्दल आजही बऱ्यापैकी गैरसमज आहेत. त्याच्याशी निगडीत जो स्टिग्मा जो होता, कलंकाची जी भावना होती, तो कलंक बऱ्याच अंशी कमी झाला आहे. म्हणजे असं नाही. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसला आता 35 वर्ष झाली. 35 वर्षांपूर्वी सुरुवातीला मी एका पार्ल्यातल्या एका छोट्या कोपऱ्यातल्या पॉलिक्लिनिकमध्ये जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला मी हा प्रसंग माझ्या वेबसाईटच्या ब्लॉगमध्ये लिहिला आहे सुद्धा, की तेव्हा एक गृहस्थ आले होते की माझ्या मुलाला तुमच्याकडे उपचारासाठी आणायचं आहे, पण तुम्ही हा बोर्ड झाका तुमचा. मी तिथे असताना ह्या बोर्डवर सायकॅट्रिस्ट असं कुणालाही दिसता कामा नये. म्हणजे मी सायकॅट्रिस्टच्या वेटिंग रूममध्ये आहे हे जर कुणाला कळलं तर त्याला मुलगी कोण देणार? आज कुणीतरी इथे माझ्या मुलाला उपचार चालू आहे हे जाहीरपणे
कलंक कुठलाही मनात न ठेवता सांगू शकतोय, ही ही प्रगती विज्ञानाने केलेली प्रगती आहे असं मला वाटतं. वैद्यकशास्त्राने, आधुनिक मनोविकारशास्त्राने जी प्रगती आज केलेली आहे त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं, की आज आपण या गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो. त्यातला लाज, शरम, कलंक ही भावना आता बऱ्याच अंशी कमी झाली आहे, पण तरीसुद्धा अजून गैरसमज आहेत. मुळात नेहमी एक प्रश्न असा विचारला जातो की नॉर्मल कोणाला म्हणायचं. आणि पंडित सत्यशील देशपांडेंनी जो प्रश्न विचारला सुरुवातीलाच, की आपल्याला म्हणजे ज्या व्यक्तीला मनोविकार आहेत त्या व्यक्तीला स्वतःला कळतं का त्याला विकार आहे. नॉर्मल हा शब्द आपण सर्रास वापरतो. म्हणजे समजा 120/80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे, याचा अर्थ काय? तर 1000 लोकांचं ब्लड प्रेशर बघितलं आणि ते सरासरी जर त्यातली काढली तर 120/80 हा आकडा येईल. त्यामुळे सरासरी 4 चौघांसारखा, इतरांसारखा म्हणजे नॉर्मल, ही एक व्याख्या झाली नॉर्मॅलिटीची. ज्याला आजार नाही तो नॉर्मल, ही थोडीशी नकारात्मक म्हणू अशी व्याख्या आहे. आदर्श म्हणजे नॉर्मल, म्हणजे मग कुणीच नॉर्मल म्हणायला नको. खरी नॉर्मलची व्याख्या जर मला विचाराल तर ती अशी आहे की जी व्यक्ती आपल्या आयुष्यात होणारे जे बदल आहेत त्यांच्याशी चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते, ती व्यक्ती नॉर्मल व्यक्ती आहे. आणि हे करण्यामध्ये जी व्यक्ती असमर्थ ठरते ती कदाचित ॲबनॉर्मल असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याला ॲबनॉर्मलचा शिक्का आपण मारावा असं मी नाही म्हणत आहे, पण ॲबनॉर्मॅलिटीची शक्यता आहे. काही मनोविकार असे असतात की ज्यांच्यामध्ये हे वास्तवाचं भान राहत नाही. काही आजार असे आहेत की ज्या व्यक्तींना आपण आजारी आहोत हे कळत नाही. सायकोसिस नावाचा एक आजारांचा एक गट आहे, स्किझोफ्रेनिया हा त्यातला एक प्रमुख आजार, की या आजारामध्ये त्या व्यक्तीला हे भान नसतं की आपण आजारी आहोत. ओसीडीचा कोणीतरी उल्लेख केला, त्याच्याबद्दल मी सांगतो आपल्याला नंतर. ओसीडी सारख्या आजारामध्ये किंवा नैराश्य, डिप्रेशन, अँझायटी हे जे विकार आहेत याच्यामध्ये त्या व्यक्तीला माहिती असतं की आपल्याला काहीतरी झालंय, मला त्रास होतोय आणि मला उपचाराची गरज आहे. महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेऊया की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळत नाही आपण आजारी आहोत तेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी आणलं जातं. इतरांना जेव्हा लक्षात येतं, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना जेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीच्या वागण्यामध्ये काहीतरी बदल होतोय, तेव्हा नातेवाईक त्या व्यक्तीला उपचारासाठी घेऊन येतात. मुलांच्या मानसिक समस्या आहेत, मुलांना अर्थातच त्यांचे पालक घेऊन येतात किंवा त्यांचे शिक्षक उपचारासाठी पाठवतात. ज्या व्यक्तींना कळतं की मला त्रास आहे त्या व्यक्ती आता खूप मोठ्या संख्येने उपचारासाठी यायला लागलेल्या आहेत, ही समाधानाची बाब आहे. एकूणच मनोविकार जो निर्माण होतो तो मेंदूतल्या रासायनिक बिघाडामुळे होतो. रासायनिक बिघाडामुळे होतो याचा अर्थ असा की मी म्हटलं त्याप्रमाणे की मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे रसायनं कार्यरत असतात. डोपामिन नावाचं एक केमिकल आहे की ज्याचं प्रमाण वाढल्यामुळे स्किझोफ्रेनियासारखा आजार होऊ शकतो. अर्थात हे मी फार ढोबळ क्रूड स्पष्टीकरण आपल्याला देतोय, इतकं ते सरळ नसतं, प्रचंड गुंतागुंत त्याच्यामध्ये आहे. किंवा सेरोटोनिन नावाच्या एक रसायन आहे, त्याच्या पातळीमध्ये जेव्हा घट होते त्यावेळेला नैराश्य, डिप्रेशन नावाचा आजार होतो. अशी वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळी रसायनं ही कारणीभूत आहेत, वेगवेगळ्या रासायनिक बिघाड हे कारणीभूत आहेत, जबाबदार आहेत. आणि आता 2023 मध्ये आपण आज बोलतो आहोत याबद्दल. चांगली समाधानाची गोष्ट अशी की या विशिष्ट न्यूरोट्रान्समीटर किंवा संदेशांचं वहन करणारी जी रसायनं आहेत त्या विशिष्ट रसायनांवर काम करणारी विशिष्ट नेमकी औषधं आज उपलब्ध आहेत. मनोविकारशास्त्राला बदनाम जे केलं गेलं ते कशामुळे मनोविकारशास्त्र बदनाम झालं, तर 1952 पर्यंत मनोविकारशास्त्राकडे एकही प्रभावी औषध उपलब्ध नव्हतं. 1952 साली क्लोरप्रोमाझिन नावाचं पहिलं प्रभावी औषध स्किझोफ्रेनिया विरोधी जेव्हा त्याचा शोध लागला तेव्हा असं म्हटलं जातं की रुग्णालयामध्ये, मेंटल असायलम्समध्ये दाखल केलेल्या, बांधून ठेवलेल्या पेशंट्सचे साखळदंड तुटले. त्यानंतर अनेक औषधं
निघाली, अनेक मानसोपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती निघाल्या, वर्तणूक उपचार बिहेवियर थेरपीच्या वेगवेगळ्या पद्धती निघाल्या आणि ह्या सगळ्यांचं फलित म्हणून आज 21व्या शतकामध्ये मनोविकारशास्त्राच्या उपचाराचं चित्र हे खूप आशादायी झालेलं आहे. आणि पुष्कळ जे पेशंट्स पूर्वी सुधारणारच नाहीत किंवा याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, ठेवा पण नाही, टाका. बघा, आपण पेशंटला ठेवणं आणि पेशंटला टाकणं या दोन गोष्टींमध्ये किती फरक आहे. सहजपणे बोलताना याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका ही भाषा वापरली जायची. आज तेच रुग्ण आज स्वतःच्या घरी राहून उपचार घेऊ शकत आहेत. याचं मुख्य कारण असं की मी म्हटलं त्याप्रमाणे की आधुनिक मनोविकारशास्त्राने जी प्रगती केली आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये, त्याचा तो परिणाम आहे. अल्झायमर्सबद्दल कोणीतरी प्रश्न विचारला. हे रुग्ण हल्ली वाढतायत का? मला वाटतं हो. एकूणच किंवा 30-40 नंतर जे आजार वाढतात त्यांचा कोणीतरी उल्लेख केला. सध्याच्या आधुनिक मनोविकारशास्त्रामध्ये इन्फ्लमेशन हायपोथेसिस जो खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय. इन्फ्लमेशन म्हणजे सूज, की पेशींना येणारी सूज. आणि हे इन्फ्लमेशन कशामुळे होतं? आपली जी जीवनशैली आहे, रोजची जीवनशैली जी आहे, त्या रोजच्या जीवनशैलीमध्ये जे बिघाड होतात त्यामधून हे इन्फ्लमेशन निर्माण होतं. आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये एक घडलेला किस्सा मला आठवतो. कारण पॅन्डेमिकचा उल्लेख झाला, लॉकडाऊनमध्ये जीवनशैली आपली बदलली त्याचा उल्लेख झाला, म्हणून हे त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतोय. लॉकडाऊनमध्ये बरेच डॉक्टर्स ऑनलाईन कन्सल्टेशन करत होते, मीही करत होतो. एक पेशंट मी ऑनलाईन बघितला आणि साधारण त्याचं वय 45च्या आसपास असावं. पहिल्यांदाच बघितला आणि तो मला म्हणाला की मी थकलोय आता डॉक्टर, कामाचा ताण इतका भयंकर आहे की मला आता सुचतच नाही आहे. मला रोज छातीत धडधडतं, मला भीती वाटते, मला नीट झोप लागत नाही, टार्गेट्स आहेत ऑफिसने दिलेली ती मी पूर्ण करीन की नाही मला शंका वाटते. आणि अशा पार्श्वभूमीवर त्याने मला कॉल केला होता. मी त्याला म्हटलं पहिली गोष्ट अशी कर, कारण तो इतकी त्याची भयंकर अवस्था होती. मी म्हटलं तू पहिली गोष्ट म्हणजे तू रजा घे, सरळ 2 आठवड्यांची रजा घे, मी तुला सर्टिफिकेट देतो. रजा घेणं शक्य नाही डॉक्टर, खूप काम आहे. म्हटलं खूप काम आहे पण ते करणारी व्यक्ती जर नीट नसेल तर ते कामही नीट होणार नाही ना. तुला मी वैद्यकीय सर्टिफिकेट देतो, तू रजा घे. आत्ता मी तुम्हाला औषधं लिहून देतो. मी त्याला औषधं लिहून दिली, सगळं केलं आणि 10 दिवसांनंतर त्याचा फॉलोअप होता. फॉलोअप कॉलच्या वेळेला तिकडून काही कॉल आला नाही. मी एक 5 मिनटं थांबलो, मी परत कॉल केला, मी एकदा कॉल केला, मग परत कॉल केला, कॉल आला नाही. आणि त्याच्यानंतर दुपारनंतर मला एका ओळीचा मेसेज आला की ते काल हार्ट अटॅकने गेले. जीवनशैली निरोगी असण्याचं महत्त्व किती आहे, काय आहे, हे खड्ड्यात पडल्याशिवाय लोकांना कळत नाही. हे दुर्दैव आहे. आणि जीवनशैली ह्याचा अर्थ असा, एक गोष्ट लक्षात घ्या की 30-40चा कोणीतरी उल्लेख केला. 30-40 वर्षांपर्यंतचा जो वयोगट आहे ना, तोपर्यंत आपण तरुण असतो. आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आयुष्यामध्ये, काहीतरी ध्येय गाठायचं असतं, उद्दिष्ट गाठायचं असतं. समजा नोकरी करत असेल एखादी व्यक्ती तर त्याला अमुक एका पदापर्यंत पोचायचं असतं, त्याला समजा लग्न करायचं असतं, कुटुंब निर्माण करायचं असतं, वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या 35-40 पर्यंत सर्वसाधारणतः पूर्ण होतात. त्यानंतर अचीव करायचं, मिळवायचं असं काही फारसं राहिलेलं नसतं. मग जे आयुष्य जगायचं आहे त्याच्यामध्ये एक स्थिरता अपेक्षित असते आणि ती स्थिरता ही एकसुरी होऊ शकते. स्थिरता, स्टेबिलिटी, याचं दुसरं नाव मोनोटनी आहे, एकसुरीपणा, तोपणा. आणि स्थिरता जर आपल्याला एकसुरी वाटायला लागली तर आपण हळूहळू खालवत जातो. आपण आपल्या आयुष्यातला रस कुठेतरी कमी करत जातो. रोजचं जगणं हे आपण ताजेपणाने जगत नाही. आणि इथे जीवनशैलीचं महत्त्व मला वाटतं
की रोजची झोपेची वेळ, उठण्याची वेळ, खाण्यापिण्याच्या वेळा, मी अशी कितीतरी, माझे डॉक्टर मित्र कितीतरी असे आहेत की जे सांगतात नाही मला जेवायला वेळ नाही. म्हटलं जेवायला वेळ नाही? नाही, खूप पेशंट्स असतात. हो ना, पण तू कोसळलास तर पेशंट तुला बघणार का? तुझ्या जेवायला किती वेळ लागतो आपल्याला? लॉकडाऊनमध्ये काय झालं, वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं. त्याच्यामधला फायदा असा की काम सुरू राहिलं. त्यातला मोठा तोटा असा की या परिस्थितीमध्ये लोक आपलं आयुष्य गृहीत धरून चालायला शिकले. म्हणजे ठीक आहे, मला 10 वाजता लॉग इन करायचं, घरूनच करायचं आहे. एरवी मला 2 तास प्रवास करून जावं लागत होतं. आता मला प्रवास नाही करायचा आहे, 10 वाजता लॉग इन करायचं. मी 9:45 उठलो तरी चालणार आहे. मग 9:45 उठलं तरी चालणार आहे, मग मी रात्री 2 वाजता झोपलं तरी चालणार आहे. हे सुरू झालं. लोकांची वजनं वाढली, त्यांचं फिरणं कमी झालं, व्यायाम कमी झाला, शरीराकडे लक्ष देणं कमी झालं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण मन आणि शरीर ह्या दोन जर आपण वेगळ्या गोष्टी, त्या वेगळ्या नाहीत मुळात, त्या एकाच रेषेची 2 टोकं आहेत. मन हे सूक्ष्म आहे, शरीर हे स्थूल आहे. पण शरीर हे आज्ञाधारक असतं. शरीराला तुम्ही सांगितलं की आता उठ, की ते उठतं. बस म्हटलं की बसतं. मनाला म्हटलं की तुम्ही बस काय जाऊ दे आता, किंवा उठ व्यायाम काय जाऊ दे. नाही कोण म्हणतं? मन म्हणतं नेहमी. शरीर कधी नाही म्हणत नाही. हे मुख्य लक्षात घ्या. आणि जे आज्ञाधारक असतं त्याला आपण गृहीत धरतो. जे बंडखोर असतं त्याचे आपण लाड पुरवतो, चोचले पुरवतो. आपण आपल्या मनाचे चोचले पुरवत असतो आणि शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि नेमकं हेच लॉकडाऊनच्या काळामध्ये, पॅन्डेमिकच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्याकडून झालं. आणि ज्या लोकांनी आपली जीवनशैली अशा परिस्थितीत सुद्धा सांभाळली ते आजही चांगले आहेत. आणि ज्यांनी आपली जीवनशैली बिघडू दिली त्यांचं आरोग्य, शारीरिक म्हणा मानसिक म्हणा, कुठल्या तरी प्रकारे बिघडलं. ॲडॅप्टेशन, बदलत्या परिस्थितीला सामावून घेणं, त्याच्याशी तडजोड करणं, ही जी प्रचंड मोठी क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात इंग्लिशमध्ये, ह्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे. आणि म्हणून हे जे शब्द आले की रेझिलियन्स, म्हणजे खड्ड्यात गेलं तरी परत वर येणं, याच्यासाठी 30-35 नंतर मोठा रिसोर्स कुठला असतो तर आपली जीवनशैली असते. रोजची जीवनशैली जर आपली निरोगी असेल, ज्याच्यामध्ये आपण, मी म्हटलं त्याप्रमाणे, झोपण्या उठण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, व्यायाम, रिलॅक्सेशन म्हणजे विरंगुळा, सोशलायझेशन, संवाद साधणं, ह्या गोष्टी जर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण करत असलो तर एक मूलभूत एक आनंदाच्या अवस्थेमध्ये आपण असतो, शांततेत असतो, स्थिरता. आणि मग ती स्थिरता एकसुरी होत नाही, ती खरोखरच स्थिरता असते. आणि म्हणून हे लक्षात घेऊया आपण की इन्फ्लमेशन हायपोथेसिस जिथे जिथे आज थिअरी म्हणून वापरली जाते, मग तो स्किझोफ्रेनिया असेल, डिप्रेशन असेल, अल्झायमर्स असेल, यांची सुरुवात कुठेतरी बरीच आधी झालेली असते. हे लक्षात घ्या. एकदम काही 70व्या-75व्या वर्षी तुम्हाला अल्झायमर्सची पहिली लक्षणं दिसतात, पण ती सुरू झालेलं असतं बरंच आधी. आणि म्हणून जितक्या लवकर आपल्याला निरोगी जीवनशैलीची सुरुवात करता येईल, आजपासून आपण करूया. इट इज नेव्हर लेट, हे लक्षात घ्या. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे की शरीर आज्ञाधारक आहे, शरीर ऐकेल. शरीराला वळण लावणं, आपल्याच मनाला थोडंसं प्रेमाने शटअप असं सांगून शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करणं, हे आपण कुठच्याही क्षणी करू शकतो. कुठच्याही क्षणी, आत्ता या क्षणी सुद्धा आपण करू शकतो.